ती नोटीस जाणं त्यांना गरजेचं होतं. अहो नोटीस ऐकून मयत घ्या. लोकांना कसं काय द्यायचा? का द्यायला मयत झाला सातबाऱ्याला त्याचा नाव आजोबा, द्यायचं. त्याचं दिलं वारस पाहिजे, नाही. नाही दिलं वारस पाहिजे. नोटीस नाही झालेली. त्यांनी कबूल केलेले काय कबूल त्यांनी कबूल केलेलं? केले. बोलवा त्यांना का नोटीस त्याला गरज आमच्याकडनं नोटीस साहेब, दिलेली मयत नाही. झालेल्या लोकांना नोटीस कशी द्यायची? नोटीस नाही दिली म्हणून ते सातबाऱ्याला नाव आहे. म्हणतात. सातबाऱ्याला ज्यांचं मयत झालेलं नाव आहे. मयत असो नाही तर जिवंत असो पण त्या नावाची नोटीस जायला बोला पाहिजे सर. त्यांचे वारसदार उभे राहतील. नाही तर त्यांना तिथे ही लोक बारेरावी करतायत, त्यांना ती लोक ते काही पॉईंट घेऊन येत नाही. बुडी झालं त्या व्यक्तीचं, ते मयत आहे ना त्यांचं बुडी झालं, त्यांना कोणीच नाही, त्याच्यामुळे त्यांनी काही बोलायचं नाही कोणी. अरे काय नाही हा. भाषा केली का? साहेब साहेबच म्हणतात ना सगळ्यांना. चुकीचं नका ना सांगू. हो बोलतो. थांबा. त्यांचं कोणीच नसतं मग ठीक आहे. हे सगळं पण चुकीचं त्यांचे आहेत सांगतात. कोणीतरी ना. इथं एवढी लोक एवढे साहेब लोक आहेत, सगळ्यांना साहेब साहेबच म्हणतात का नाही? कोणाला हररावीची भाषा केली का आतापर्यंत? साहेब साहेबच म्हणतात ना सगळ्यांना. पण चुकीचं काला सांगता तुम्ही? वरून कोणीतरी दबाव आणायचा गरीबांनो, ते चुकीचं आहे. हररावीची भाषा केलीच नाही, सगळ्यांना साहेबच म्हणतात. पेसा ग्रामसभा ग्रामपंचायतच्या हद्दीत एवढे बाहेरचे लोक येतात मोजणीसाठी. गावकरी आम्ही 15-20 जण असताना ते 30-40 जण येतात. तर याचा काय अर्थ काढावा? गुंडागिरी कोण करतंय? पेसा गावात काय आहे का नाही? नियम आहेत का नाही? काय आहे का नाही? हे डायरेक्ट येतात. नोटीस 3 जणांना, चौथ्या मालकाला नोटीस नाही आणि तोच मूळ मालक आहे आणि तरी मोजणी चालू आहे. ज्यांच्या जमिनी त्यांनाच गुंड मानले जाते. असं कुठं न्यायात बसतंय का? त्यामुळे जे वरती क्षेत्र दिसते. आणि विषय तोच झाला, अनावश्यक त्या क्षेत्रात गुंतला बाकी काहीच विषय झाला नाही. आता 100 रुपयाची नोट कुठे गेली तर जे शिकवल्यापासून हे गुंडागिरी करतात आणि इथं गावकऱ्यांना नाव ठेवतात. कामाची गरज आहे, कामाची. त्याच्यामुळे तो पण गुंडागिरी करा पाहतो इथं गावकऱ्यांना. म्हणजे पेसा ग्रामसभेत यायचं आणि आम्हालाच हे करायचं. किती वाजेपर्यंत होईल एवढी? अख्खा दिवस गेला.